आज ऑनलाईन शिक्षणामध्ये अ, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज वार सोमवार दिनांक 10/1/2022. आजपासून पुन्हा एकदा आपण ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करत आहोत. तर या ऑनलाईन शिक्षणामध्ये आत्तापर्यंत आपले 13 धडे झालेले आहेत. तर आजचा जो घटक आहे त्या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तर या घटकाचं नाव आहे कवितेची ओळख आणि या पाठाचे जे लेखिका आहेत त्यांचं नाव आहे शारदा दराडे. तर कवितेची ओळख हा या पाठाला का बरं नाव दिलेलं आहे, तर या पाठामध्ये सुधीर नावाचा जो एक मुलगा असतो, तो मुलगा अगदी तुमच्या एवढा असतो, तुमच्या एवढंच त्याचं वय असतं. आणि त्या मुलाला शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेतले जे शिक्षक आहेत ते काव्य प्रतिभा या विषयावर एक प्रकल्प देतात. जसं की तुम्ही शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला देखील प्रकल्प असतो की फळांच्या ज्या बिया आहेत त्यांचा प्रकल्प करा, किंवा झाडाची विविध पानं आहेत त्यांचा प्रकल्प करा. त्याच्यानंतरनं गारगोट्या आहेत त्यांचा प्रकल्प करा. म्हणजे विविध विषयावर प्रकल्प असतो आणि दरवर्षी हा प्रकल्प आपण करत असतो, तुम्हाला माहिती आहे. परंतु या सुधीरला त्यांच्या शाळेमध्ये काव्य प्रतिभा या विषयावर प्रकल्प करायला सांगितलेला असतो त्यांच्या शिक्षिकेने. आणि हा प्रकल्प दिल्यानंतर सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. म्हणून या पाठाला कवितेची ओळख असा नाव दिलेलं आहे. तर जेव्हा वर्गामध्ये शिक्षकांनी तुम्हाला एखादा अभ्यास सांगितलेला आहे, त्याच्यानंतर एखादी जबाबदारी दिलेली आहे किंवा एखादा प्रकल्प करा किंवा अभ्यास करा, अशा प्रकारे मग घरी गेल्यानंतर तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी जर का तो विषयच तुम्हाला समजलेला नसेल तर टेन्शन येतं की कसं करायचं, कसा हा अभ्यास पूर्ण करायचा किंवा कसा हा प्रकल्प पूर्ण करायचा, हा स्वाध्याय कसा पूर्ण करायचा, अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात. आणि तसंच प्रश्न या पाठातील जो सुधीर नावाचं जे पात्र आहे, तुमच्या एवढा जो छोटा मुलगा आहे त्याला प्रश्न पडतात. त्याला देखील असे प्रश्न पडतात की आता हा जो स्वाध्याय दिलेला आहे तो कसा पूर्ण करायचा, कसा हा प्रकल्प पूर्ण करायचा. म्हणून शाळा सुटल्यानंतर जेव्हा तो घरी प्रवेश करतो, घरामध्ये जातो, तेव्हा घरी गेल्यानंतर दप्तर वगैरे टाकून देतो आणि निराश होऊन घरी बसतो. तर घरच्यांना माहिती असते की आज काहीतरी वर्गामध्ये काहीतरी याचं बिनसलेलं आहे किंवा काहीतरी अडचण आलेली आहे, म्हणून हा मुलगा आल्या आल्या काही बोलेना. तसंच ह्या सुधीरच्या बाबतीत झालेलं आहे. सुधीरला शाळेमध्ये काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात आणि सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घरातील त्याला सर्वजण मदत करतात, कवितेतून संभाषण करतात आणि लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गमती जमती ज्या आहेत त्या प्रस्तुत एकांकिकेतून मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तर या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की एक घरातील जो संवाद आहे तो संवाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचनंतर जी कवितेची ओळख, काव्य प्रतिभा हा जो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधीरला घरातील मंडळी कशा प्रकारे मदत करतात आणि त्याचा प्रकल्प कशा प्रकारे पूर्ण होतो आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो शाळेमध्ये अगदी आनंदाने जायला तयार होतो, तर हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला प्रथमतः आपण काय करूया, ज्या लेखिका आहेत शारदा दराडे यांचा परिचय पाहूया आणि त्याच्यानंतर आपण मग पाठाला सुरुवात करूया. अगदी गंमतशीर असा हा पाठ आहे, खूप सुंदर असा पाठ आहे. थोडक्यात एकांकिका आपल्याला यातून पाहायचे आहेत. खूप सारे पात्र आहेत घरामध्ये, जसं आपल्या आई वडील असतात, आजी आजोबा असतात, चुलता चुलते असतात, बहीण भावंड असतात.
कशा प्रकारे घरातले विविध पात्र या पाठातून आपल्याला पाहायचे आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी संवाद या ठिकाणी साधलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. खूप छान पाठ आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण ज्या शारदा दराडे ह्या लेखिका आहेत त्यांचा आपण परिचय पाहूया आणि नंतर मग आपण पाठाला सुरुवात करूया. तर बघा, कवितेची ओळख असं पाठाचं नाव आहे. तुम्हाला लक्षात आले असेल की पाठाला नाव कवितेची ओळख म्हणून का दिलेलं आहे. तर याच्यामध्ये लेखिका यांचा जन्म 1979 साली झालेला आहे. तर विविध वृत्तपत्रे मासिकामधून त्यांनी लेखन केलेलं आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्य संग्रहात काही कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहेत. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे शारदा दराडे यांचं जे लेखन आहे ते विविध वृत्तपत्रे मासिकामधून त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतरनं विविध कवितांचं त्यांनी लेखन केलेले आहे. आणि ही जी एकांकिका आपण पाहणार आहोत कवितेची ओळख, तर ही एकांकिका त्यांनी काय केलेलं होतं की महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून एकांकिका ह्या मागून घेतलेल्या होत्या आणि ही जी एकांकिका आहे ती एक विशेष असल्यामुळे तिची निवड केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये ती घेण्यात आलेली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहुणा राजा, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर शारदा दराडे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर त्या कोण आहेत, या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एक प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं कार्य, त्या शिक्षिका हे जे कार्य आहे ते शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांचं जे लेखन आहे ते प्रसिद्ध आहे. विविध कविता त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर विविध वृत्तपत्रे मासिकामधून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर विविध काव्यसंग्रह, आपल्याला त्यांचे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहेत आणि अशा प्रकारे यांचा परिचय आपण पाहिलेला आहे. तर लक्षात आलं असेल की लेखिका शारदा दराडे यांचा परिचय आपल्याला लक्षात आलेला असेल. तर आता आपण काय करूया, पाठाला सुरुवात करूया. तर बघा, या पाठामध्ये सुधीर नावाचा जो एक मेन पात्र असतो आणि तो देखील 7वीलाच असतो आणि असल्यानंतर त्याला शाळेमध्ये जो काही प्रकल्प सांगितलेला आहे तर त्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला जो प्रकल्प आहे तो मुळात विषय समजला नसतो आणि घरात गेल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मग त्याला टेन्शन येतं एक प्रकारचं आणि तो विचार करू लागतो की आता हा जो प्रकल्प आहे तो आपण कसा पूर्ण करायचा आणि त्याच्यासाठी घरातले सर्वजण त्याला मदत करतात आणि त्या प्रकल्पामध्ये मदत केल्यामुळे हा जो प्रकल्प आहे तो अगदी त्याचा वेळेत पूर्ण होतो आणि वेळेत पूर्ण झाल्यामुळे त्याला आपल्याला वर्गामध्ये जो काही अभ्यास दिलेला आहे शिक्षकांनी तो अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि तो पूर्ण अभ्यास झाल्यामुळे त्याला खूप आनंद होतो आणि हेच आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर बघा, पेज क्रमांक 64 आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये विविध पात्र आहेत. तर पात्रांचे आपण नाव पाहूया. तर आजोबा आहेत, सुधीर आहेत, आजी आहे आणि त्याच्यानंतर सुधीरची आई आहे, सुधीरचे वडील आहेत आणि सुधीरची ताई. म्हणजे अशा प्रकारे आजी आजोबा, आई वडील आणि ताई आणि अशा प्रकारचे विविध आणि सुधीर अशा प्रकारचे पात्र या पाठामध्ये आपल्याला पाहिजे आहेत. आणि त्यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद आपल्याला कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत. अगदी मजेशीर असा हा पाठ आहे. तर बघा, पाठाला सुरुवात करूया. पेज क्रमांक 64. शाळा सुटते, सुधीर घरी येतो पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. सुधीर नावाचा जो मुलगा असतो ते घरी येतो आणि घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आईवडिलांना माहिती असतं की मुलगा शाळेतून आला की दप्तर इकडं तिकडं टाकतो, कालवा करतो, धिंगाणा घालतो. परंतु आज सुधीरनं तसं काहीच केलं नाही, दप्तर ठेवलं आणि कुणाशीच बोललेला नाही. त्यामुळं त्याच्या विचारामध्ये गुंतलेला होता. आजोबा, आपल्याला माहिती आहे की घरी गेल्यानंतर आजोबा किंवा आजी बसलेले असतात आपली वाट पाहत. आजोबा, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा कसा शांत झाला?
किंवा आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा सुधीरला विचारतात की तू केव्हा आलास आणि काही आलेलं पण समजलं नाही, आणि कारण तू नेहमीप्रमाणे ओरडत वगैरे आला नाहीस, एवढा शांत दिसतोयस. याच्यावर पुढं सुधीर, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? तर सुधीर सुधीर म्हणतात, आजोबा काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? नक्की काय करायचं? तर आजोबा काय म्हणतात बघा, कोणी सांगितलं रे तुला सुधीर? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय, आणि मला तर ताणच आलाय. ताणीने म्हणजे टेन्शन, ताण म्हणजे टेन्शन. तर काय सांगतोय सुधीर की आजोबांना की मला घरामध्ये मला शाळेमध्ये काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न कराल, आणि त्याचा हा जो प्रकल्प मला दिलेला आहे, आणि आता हा प्रकल्प कसा पूर्ण करायचा, कारण विषय तर काही समजत नाही आणि आता खूप टेन्शन आलेलं आहे. तर त्याच्यावर आजी येते आणि आजी काय म्हणते बघा, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं, आणि त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस असं बाईंनी सांगितलंय. आजी सांगते की टेन्शन घेऊ नको, ताण घेऊ नको, अगदी सोपं आहे. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती जी आहे ती वाढवणं, यालाच काव्य प्रतिभा असं म्हणतात. पुढं सुधीर, पण मी हे कसं करू? सुधीर म्हणतो, पण हे कसं करायचं मी? आजोबा, अरे काळजी करू नकोस, यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजोबा त्याला धीर देतात, आजी आजोबा मुलाला धीर देतात आणि सांगतात की काही सुद्धा काळजी करू नको, आम्ही सर्वजण तुला मदत करतो, आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि तुझा हा प्रकल्प अगदी छान प्रकारे करूया. आजी, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजी आजोबांना म्हणते बघा, तुम्ही काय प्रयत्न करणार? आजोबा, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, तो ते कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आजोबा म्हणतात की आजपासून आपण काय करायचं, संभाषण जे आहे आपल्या घरामधील जे संभाषण आहे ते कवितेतून करायचं, म्हणजे त्याला समजेल आणि तो कवितेतली जे संभाषण आहे ते कागदावर उतरून घेईल. आई, सुधीर हातपाय धुवू आणि दूध घे. सुधीर, आज मी कागद आणि वही घेतो. सुधीर म्हणतो आजीला की पहिल्यांदा मी काय करतो, कागद आणि वही घेतो. आत्ताच आपण सुरुवात करूया. बघा, एक म्हणजे तो त्याला जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास पूर्ण करायचा आहे, त्याच्या कशा प्रकारे ओढ आहे, आणि तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी तो आजी आजोबांना म्हणतो तुम्ही आत्ताच आपण सुरुवात करूया. कागद घेतो, वही घेतो आणि आत्ताच आपण काय करूया, सुरुवात करूया काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी. मग आजी काय करते बघा, आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. आता आजी घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते कांद्याची पात. बघा, तर यांच्यामध्ये घरामध्ये ठरलेलं आहे की काय करायचं आहे, कवितेतून संभाषण करायचं आहे, आणि आजीने सुरुवात पण केलेली आहे. तर आजीचं पहिलं वाक्य आहे, घरामध्ये लावते सांजवात. सांजवात म्हणजे काय, तर संध्याकाळचे आपण दिवाबत्तीचे लावतो, देवापुढे जो दिवा लावतो त्याला सांजवात असं म्हणायचं. भाजी करते कांद्याची पात, घरामध्ये लावते सांजवात आणि भाजी करते कांद्याची पात. आजीने सुरुवात केलेली आहे काव्य प्रतिभासाठी. तर बघा, कशा प्रकारे कवितेतून बोललेली आहे किंवा कवितेतून सांगितलेलं आहे की घरामध्ये लावते सांजवात आणि भाजी करते कांद्याची पात, म्हणजे घरामध्ये संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचा देवाला दिवा लावत आहे, आणि दिवा लावून झाल्यानंतर ती भाजी करणार आहे, आणि ती भाजी कोणती करणार आहे तर या आपल्याला कवितेच्या ओळीमधून समजलेलं आहे. कांद्याची जी भाजी आहे किंवा कांद्याची पात ती करणार आहे हे आपल्याला समजलेले आहे. तर अशा प्रकारे हे एक पान आपण पाहिलेले आहे. तर पुढच्या पाठाला आपण दुसरं पान पाहणार आहोत, किंवा जो 65 या पेजवरती आपण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया. अगदी सुंदर असा हा धडा आहे. तर हा जो घटक आहे तो पूर्ण वाचून काढायचा आहे, म्हणजे उद्या आपल्याला हा पाठ पूर्ण समजेल. या ठिकाणी आपण थांबूया.